प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सोमनाथजी सातपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर रवींद्र तहसीलदार सर, उपप्राचार्य डॉक्टर प्रवीण तंबके सर, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर येऊन या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी पुढे यायचं आहे। या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज जागतिक योगा दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवरांना आणि सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज जीवनाच्या उन्नतीसाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची आहे। त्याच उद्देशानं आज ही योग साधना आपण या ठिकाणी करतोय। मी शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष आणि माननीय प्राचार्य उपप्राचार्य या सर्वांना विनंती करतो की आपण महर्षी पतंजली योग गुरु महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचं पूजन करून आज या योग साधनेचं आपण उद्घाटन करावं अशी विनंती करतो। कदम सर कुठे गेले? कदम सर फोटो ग्रुप सर्वांचा फोटो येईल इथं तिथं बोर्डच्या तिथं सर्वांचा फोटो घेऊ एक। आरोग्य उत्तम ठेवायचे असल्यास स्वतःसाठी वेळ व योग केलाच पाहिजे। जागतिक दिन हा प्रत्येक नागरिकाच्या मनात जागरूकता निर्माण करणे व आरोग्यपूर्ण जीवन जगणे हे राष्ट्रीय काम आहे। जीवनाचे लक्ष्य साधण्याकरता योग हवाच। योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे जोडणे। जीवनात जगताना यम नियम, प्रत्याहार ध्यान, धारणा ध्यान याचा वापर करावा लागतो। योगाचा मूळ अर्थ हा विपरीत आहे। शरीर व प्राण, शरीर व मन, मन व आत्मा, आत्मा व परमात्मा याचे मिलन करण्याचा जो योग आहे तो आजचा हा दिन आहे। आंतरराष्ट्रीय दिन मोदी साहेबांनी सर्व जगाला सांगितलं आणि मोलाची भेट जगाला दिली। ही आरोग्याची भेट आहे, परमेश्वराची भेट आहे। या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमचं आयुष्यात कल्याण हो, 14 प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। खूप धन्यवाद आदरणीय दादा। आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, अतिशय सुंदर असा संदेश दिला। ऊन असो, वारा असो, पाऊस असो, कुठलाही ऋतू असो, दादा संध्याकाळी फिरायला नक्की असतात आणि त्यांचा हेवा वाटावा असं कार्य त्यांचं फिरण्याचं चालू असतं। आजच्या प्रसंगी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या योग साधनेची सुरुवात आपण प्रार्थनेने करतोय। मी संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध मंडलिक यांना विनंती करतो की आपण ही प्रार्थना या ठिकाणी सुरू करावी। आपण बसल्या जागी त्यांच्या सूचनांचं फॉलो करायचं आहे आणि आपण प्रार्थना बसल्या जागी म्हणायची। सर्वांनी ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे। ताठ बसा, शांत डोळे मिटायचे आहेत। माझ्या पाठोपाठ आपण म्हणाला तरी चांगलं आहे। संगच्छध्वं संगच्छध्वं संवदध्वं संवदध्वं सर्वो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानानां उपासते ओम शांति 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 शांति। प्रार्थना आपल्याला काय सांगते? आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ। आम्ही
एका विचाराने राहू, एकच विचार बोलू, आमचे मन एक असो. पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठे यश मिळविले, तसे आपणही या ठिकाणी यश प्राप्त करू. प्रास्ताविक करतो 2 मिनिटात लगेच सुरू. माझे स्टँडिंग पोझिशनचे आसनं झाले की मग तुम्ही यानंतर बैठे 2-3 आसनं घ्यायचे, प्राणायाम बैठे आणि आसन कपालभाती. अगोदर कपालभाती घ्या. योग साधनेला आपण सुरुवात करीत आहोत. मी योग विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वामन सर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात प्रास्ताविक करून योग साधनेला सुरुवात करा. या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सातपुते साहेब, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर, उपप्राचार्य तहसीलदार सर, त्र्यंबके सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रहो, आज जागतिक योग दिन. आजचा हा योग दिनाचा दशकपूर्ती आणि 11व्या क्रमांकाचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन. बरोबर 2014 साली आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जागतिक योग दिन हा सुरू झाला. 195 देशांनी हा योग दिन पहिल्याच वर्षी साजरा केला. आजच्या योग दिनाचा वन अर्थ वन हेल्थ ही संकल्पना घेऊन आपल्या देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम या ठिकाणी एकाच वेळेला जवळजवळ 5 लाख लोक त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि 5 लाख लोक हा जागतिक विक्रम होणार आहे आजचा. एका सुरात एका तालात त्या ठिकाणी योग साधना करणार आहे. कदाचित हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरूही झालेला असेल. त्यानंतर आपलं सांस्कृतिक मंत्रालय जे काय आहे त्यांच्या माध्यमातून 50 आपले जे काही हेरिटेज आहेत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेरूळ असेल, त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये खजुराहो, कर्नाटकमध्ये हम्पी, अशा 50 हेरिटेज जे काही ठिकाणं आहेत, सांस्कृतिक स्थळं आहेत, त्या ठिकाणी योग दिन साजरा होतो आहे. आणि जे 100 पर्यटन स्थळं आहेत पॉप्युलर भारतातले, त्याही ठिकाणी आज योग दिन साजरा होतो आहे. भारतातले 150 टीव्हीचे चॅनल आज याला कव्हरेज करतायत, जे प्रमुख 150 चॅनल आहेत ते. आणि संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात हा योग दिन साजरा करण्यात येत आहे. मित्रहो, आज खरोखर आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. योग हा निव्वळ शारीरिक व्यायाम नाही. मन आणि आता आपला आत्मा याचं जे काही संतुलन आहे, हे संतुलन व्यवस्थित ठेवतो आहे. त्याचबरोबर शरीराचं संतुलन व्यवस्थित ठेवतो आहे. म्हणून मी नेहमीच सांगत असतो की योग साधना ही अशी एक साधना आहे की जिचा स्पर्श आपल्या शरीर आणि मनाला जर झाला तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रहो, आज आपण हा योग दिन प्रात्यक्षिक करून या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. तर कृपया आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपले दोन्ही हाताचे तळवे या पद्धतीनं घर्षण करा एकमेकावरती. थोडीशी उष्णता निर्माण होऊ द्या. ताड बसा. मस्तपैकी आपल्या चेहऱ्यावरून अतिशय प्रेमानं हात फिरवा, डोळ्यांवरून हात फिरवा. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये वाढल्यासारखी आपल्याला वाटेल. आणि सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या आहे त्या जागेवरती उभं राहायचं आहे सावधान स्थितीमध्ये. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. आपण एक साधे हलके फुलके सूक्ष्म व्यायाम ज्याला म्हणतोय ते आपण व्यायाम करूया. सुरुवातीला मानेपासून सुरुवात करा. मानेची हालचाल हळूवारपणे, झटका देऊ नका.
उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला गोल रोटेट करा मान, हळुवारपणे, एकदम शांततेत. आणि आता मान मानेमध्ये जी काही ताकद आहे त्या ताकदीनं मान पुन्हा डाव्या बाजूला आपल्याला किती करता येते ते बघा. ताकद लावा मानेच्या स्नायूंना. आता याच पद्धतीनं उजव्या बाजूला, उजव्या खांद्याच्या बाजूला जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊन थांबा. थांबल्यानंतर आता ताकद लावा. पुन्हा परत पाठीमागे या. आता मागच्या बाजूला. आपला चेहरा आकाशाकडे होऊ द्यात आणि आता ताकद लावा मानेला. किती पाठीमागे जाते. हळुवारपणे पाठीमागे या. आता पुढच्या बाजूला. खाली गेल्यानंतर थोडीशी ताकद लावायची, घसा वरती उचलायचा आतल्या आतमध्ये. हळुवार पाठीमागे या. दोन्ही हात या पद्धतीने खांद्यावरती ठेवा. खांद्यांची हालचाल करा. मागून पुढे, पुढून पाठीमागे. हळुवारपणे, एकदम शांततेत. आता थोडीशी हातांची एक्सपान्शन, हातांची हालचाल होऊ द्यात. आता दोन्ही हात वरती करा. दोन्ही मनगट गोल फिरवा. सर्व सांधे, जॉईंट्स आपल्याला फ्री करायचे आहेत. स्लाइटली वॉर्मिंग अप ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं आपल्याला हे वॉर्मिंग अप करून घ्यायचं आहे. कमरेवरती हात ठेवा. हिप रोटेशन जागच्या जागेवरती, पाय जागेवरतीच असतील. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हिप रोटेशन झालं पाहिजे. डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला. आता घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. बोलायचं नाही, तोंड बंद ठेवायचं. श्वासोश्वास पूर्णपणे नाकाने घ्यायचा आहे, तोंडाने घ्यायचा नाही. आता पाय जुळवा. दोन्ही गुडघे थोडंसं कमरेमध्ये खाली वाका. दुसऱ्या बाजूने. आता फक्त एका पायाची टाच वरती उचला आणि एका पायावरती उभं राहून डाव्या पायावरती उभं राहायचं आहे. उजवा पाय गोल फिरवायचा आहे पाठीमागून. पुन्हा उजव्या पायावरती उभं राहायचं आहे. डावा पाय पाठीमागे ठेवा. रिलॅक्स. विश्राम स्थिती. मोठा श्वास घ्या. पूर्णपणे छाती भरेपर्यंत श्वास घ्यायचा आहे. हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. 2 वेळेस दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास सोडा. आता पाय जुळवा. व्हेरी डीप फॉर ताडासन. उभ्या स्थितीतलं अतिशय महत्त्वाचं आसन ताडासन. दोन्ही पाय जुळवा, हात जुळवा, नजर समोर. एका बिंदूवरती स्थिर करा. दोन्ही हात शरीराच्या बाजूने वरती उचला, खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, आणि थांबा. बोटं जुळलेली. खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हात आल्यानंतर हाताचे तळवे आकाशाकडे. हळुवारपणे हात वरती घ्या. डोक्याच्या वरती जाळी करा हाताची, आणि जाळी विरुद्ध दिशेने करा. विरुद्ध दिशेने केल्यानंतर हळुवारपणे टाचावरती उचला. चवड्यावरती आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. आता कमरेमध्ये शरीर वरती उचलायचं आहे. खांदेवरती उचला, कोपरवरती उचला, मानवरती उचला.
नजर समोर एका बिंदूवरती स्थिर करा. डोळ्याची पापणीसुद्धा हलता कामा नये एवढं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्या शरीर आणि मनाचं एकत्रित कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी करा. मेंदूचं आपलं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे, एकाग्रता. नजर समोर. नजर जर स्थिर जर असेल तर शरीर स्थिर राहत आहे. हळुवारपणे टाचा जमिनीला टेकवा. हळुवारपणे जाळी सोडा हाताची. खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हात आल्यानंतर हाताचे तळवे जमिनीला, बोट जुळलेले. हळुवारपणे हात खाली घ्या. रिलॅक्स. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. विश्राम स्थिती. मोठा श्वास घ्या. 2 वेळेस मोठा श्वास घ्यायचा. मित्र, एक नॉर्मल श्वास जो असतो ना, की ज्याची जाणीव आपल्याला होत नाही पण तो चालू असतो, त्या नॉर्मल श्वासामध्ये आपण 500 ml ऑक्सिजन हा आतमध्ये घेत असतो. पण ज्यावेळी दीर्घ श्वास घेतो ना त्यावेळेस 2500 ml ऑक्सिजन हा आतमध्ये जातो. आणि 2500 ml आतमध्ये गेलेला ऑक्सिजन त्यापैकी जवळजवळ 80% ऑक्सिजन हा आपला मेंदू खेचून घेतो. आणि राहिलेला 20% ऑक्सिजन फक्त संपूर्ण शरीराला हा त्या ठिकाणी त्याची रिक्वायरमेंट असते. म्हणून जितका जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जाईल तेवढा आपला मेंदू हा थंड राहतो. म्हणून प्रत्येक आसनाच्या मध्ये कमीत कमी 2 दीर्घ श्वास आपले झाले पाहिजे. आता याच्यानंतर पुढचं जे काय आसन आहे ते साइडवर्ड बेंडिंग चक्रासन. दोन्ही पाय जुळवा. सावधान स्थिती. नजर समोर. उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला. फक्त उजवा हात. हाताकडे बघायचं नाही. नजर समोर. मान सरळ. हाताचा तळवा आकाशाकडे. बोटं जुळलेली. हळुवारपणे हात डोक्याच्या वरती. डोक्याच्या वरती हात केल्यानंतर हात जास्त उंच करून घ्या. किती उंच होतं तेवढा उंच करा. आणि डाव्या बाजूला थोडंसं झुकायचं, जास्त नाही झुकायचं. नजर समोर एका बिंदूवरती स्थिर ठेवा. जास्त झुकू नका. वाकडं तिकडं झुकायचं नाही. बरोबर आपल्या किडनीला व्यायाम मिळतोय. उजवी किडनी अतिशय फास्ट दुप्पट वेगाने काम करते. डावीचं काम थांबलेलं आहे. तिच्यावर प्रेशर आलेलं आहे. दोन्ही मूत्रपिंडांना यामध्ये व्यायाम मिळतोय. डायबिटीजच्या पेशंटसाठी अतिशय महत्त्वाचं हे आसन आहे. हळुवारपणे पाठीमागे या. ज्या क्रमाने आसन केलं त्याच क्रमाने पुन्हा पाठीमागे यायचं आहे. हळुवारपणे दुसरा हात खांद्याच्या सरळ रेषेत. हाताचा तळवा आकाशाकडे. हात डोक्याच्या वरती. आणि उजव्या बाजूला थोडंसं झुका. थोडंसं झुका. नजर समोर. बघा एकदम सिस्टमॅटिकपणे बघायचं आहे. नजर समोर. हाताचा स्पर्श कानाला झाला पाहिजे. कानाचा स्पर्श हाताला करू नका. एकदम थोडंसं झुका. पाठीच्या मणक्याला व्यायाम मिळतोय. कमरेच्या सांध्याला व्यायाम मिळतोय. खांद्याच्या सांध्याला व्यायाम मिळतोय. मानेच्या मणक्याला व्यायाम मिळतोय. हळुवारपणे पाठीमागे या. रिलॅक्स. गुड. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर. मोठा श्वास घ्या. मनापासून मोठा श्वास घ्यायचा आहे. जेवढी आपली कॅपॅसिटी असेल तेवढा श्वास घ्या. बघूया किती छाती भरून आपण श्वास घेतो. आपल्या फुफ्फुसाचे आणि श्वासपटलाचे जे काही छिद्र ज्याला आपण बोमेन्स कॅप्सूल्स म्हणतो ते सर्व खुले झाले पाहिजे. पूर्ण क्षमतेनं श्वास घ्यायचा आहे. यानंतर पुढचं जे काही आसन आहे ते अतिशय सोपं असं आसन आहे. वृक्षासन. वृक्षासन याच्यामध्ये बॅलन्सिंग पोश्चर आहे. नजर समोर एका बिंदूवरती स्थिर करा. सावधान स्थिती. नजर समोर एका बिंदूवरती स्थिर केल्यानंतर डावा पाय जमिनीला व्यवस्थित रोवून घ्या. आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा पाय आपल्या डाव्या पायाच्या मांडीवरती व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि दोन्ही हात, हाताचे तळवे आकाशाकडे.
हाताची नमस्कार मुद्रा आणि हळुवारपणे छातीवरती, नजर समोर. डोळ्याची पापणी सुद्धा हलता कामा नये. बॅलन्स टिकवण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये बॅलन्स अतिशय महत्त्वाचा आहे. शरीर आणि मनाचं संतुलन ढासळता कामा नये. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला आपला बॅलन्स महत्त्वाचा असतो. हळुवारपणे हात डोक्याच्या वरती, नमस्कार मुद्रा सोडा. हात खाली घ्या, उजवा पाय खाली घ्या, रिलॅक्स. श्वास घ्या. मन जर विचलित जर असेल तर या आसनामध्ये बॅलन्स टिकत नाही. मानसिक संतुलन बिघडलेलं असेल तरी बॅलन्स टिकत नाही. पुन्हा एकदा पाय जुळवा. आता उजवा पाय जमिनीला व्यवस्थित रोवायचा आहे आणि डावा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकून वरती घ्यायचा आहे. स्लोली स्लोली स्टार्ट दुसऱ्या पायाने. आणि आता दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे करा. नमस्कार मुद्रा आणि छातीवरती येऊ द्यात. नजर समोर एका बिंदूवरती स्थिर ठेवा. आपल्या मेंदूतल्या जे काही हायपोथॅलॅमस नावाचं ठिकाण आहे, जे बॅलन्स टिकवण्याचं काम करतं, त्याला व्यायाम मिळतो आहे. श्वासोश्वासावरती लक्ष द्या. आणि आता डोळे मिटा. बघा काय होतंय. डोळे मिटल्यानंतर काय होतंय? बॅलन्स जातोय. हायपोथॅलॅमस डॅमेज होतोय. दारू पिलेल्या माणसासारखी अवस्था होते. अल्कोहोलमध्ये बेसिकली तेच होत असतं. हळूच पाठीमागे या. रिलॅक्स रिलॅक्स. ज्या क्रमाने आसन केलं त्या क्रमाने मागे या. मोठा श्वास घ्या. श्वास घेण्यामध्ये अजिबातही काटकसर करायची नाही. मोठा श्वास घ्या. आणि श्वास घेताना थोडासा श्वासाचा स्पर्श घशाला होऊ द्या. घशाला स्पर्श करत श्वास आतमध्ये घ्या. घेतलेली हवा ही गरम होऊन आतमध्ये गेली पाहिजे. गरम जर झाली तर त्यातले बॅक्टेरिया जे काय आहेत ते मरून जात आहेत आणि प्युअर ऑक्सिजन आतमध्ये जातोय. आता आपल्याला छोटंसं एक आसन, उभ्या स्थितीतलं कोणासन, ते करायचं आहे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. 1 ते 1.5 फुटाचं, जास्त नाही. हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. आणि आपल्याला जेवढं पाठीमागे बघता येईल तेवढंच पाठीमागे बघायचं आहे. टाचा उचलायच्या नाही, पाय उचलायचे नाही, पाय हलवायचे नाही. उजव्या बाजूला पाठीमागे वळा. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये सरळ असतील. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. खांदे आणि हात एका सरळ रेषेमध्ये आहेत की नाही खात्री करून घ्या. छानपैकी ट्विस्ट करा. कमरेमध्ये आपलं शरीर ट्विस्ट झालं पाहिजे. पाठीमागे वळून बघा. व्हेरी नाईस. पाठीच्या मणक्याला व्यायाम मिळतोय. खांद्याच्या सांध्याला व्यायाम मिळतोय. स्थिर थांबा, गडबड करू नका. हळुवारपणे पाठीमागे या. आता डाव्या बाजूला पाठीमागे जा. डाव्या बाजूने पाठीमागे वळून बघा. हात वरती, हात खाली घ्यायचे नाहीत. हात खाली घेण्याची घाई करू नका. बोलू नका. तोंड बंद ठेवा. श्वासोश्वास नाकाने घ्यायचा आहे. पूर्णपणे जी कृती करतो ना तिच्याशी एकरूप व्हायचं आहे, एकाग्र व्हायचं आहे. बाकी मनामध्ये कोणतेही विचार येता कामा नये.
हळुवारपणे पाठीमागे या. हात तसेच वरती ठेवा 2 मिनिट. 2 मिनिट एवढे ठेवायला नाही सांगणार. हे मुद्दाम होऊन का सांगितलं मी? हात वरती ठेवा. बघा कुणाकुणाच्या हाताला खांद्यांना कळ लागलेली आहे? सर्वांच्याच. आपलेच हात आपल्याला जड होत आहेत. हळूच पाठीमागे या. रिलॅक्स. आणि आता मोठा श्वास घ्या. ज्यांच्या खांद्यांना खरोखर कळ लागलेली, अगदी असह्य झाला होता, कधी एकदाचे हात खाली घेतोय. डॉक्टर साहेब या ठिकाणीच आहेत. त्यामुळं एक मी अतिशय आत्मविश्वासानं सांगू शकतो की ज्यांना खरोखर कळ लागलेली आहे हातांना, खांद्याच्या सांध्यांना, एकतर 2 शक्यता आहे त्याच्यामध्ये. एक HB आपलं कमी झालेलं आहे, नाहीतर युरिक ॲसिड वाढलेलं आहे. ह्या 2 पैकी काहीतरी झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या आहारावरती लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. कळ लागता कामा नये. आणि या वयात तर लागायलाच नको. हे जे काही वय आहे ना विद्यार्थी मित्र तुमचं, NCCचे खास करून मुलं मुली, यौवन अवस्था म्हणजे अतिशय ही युवा अवस्था, तारुण्य अवस्था, एक म्हणजे सळसळतं असलं पाहिजे तारुण्य माणसाचं. आत्ता जर म्हटलं ना कळसुबाईवरती चढायचं तर लगेच तयारी असली पाहिजे. पण अगदी आपलं तारुण्य कसं, चेहऱ्यावरती बघा कसे ढेपाळलेले चेहरे, एकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य नाही. अगदी फार जागतिक लोड असल्यासारखे सगळे चेहरे, ताणतणावाखाली असलेले चेहरे, गाल आतमध्ये गेलेले, केस पांढरे झालेले, घरघरल्यासारखं वाटतंय, चक्कर आल्यासारखं वाटतंय, सकाळी झोपेतनं उठूशी वाटत नाही. हे कशाचे लक्षण आहेत? अकाली वार्धक्य, तरुणपणी आलेलं वार्धक्य. आणि आपल्याला संपूर्ण आयुष्य पुढे निरामय जीवन जगायचं आहे. मग त्यासाठी नियमित व्यायाम हा आपल्याला असला पाहिजे. आणि एक तरुणांनी तरी तरुणांसारखं वाटावं म्हणून आपल्याला योग साधना करायची. मोठा श्वास घ्या पुन्हा एकदा. आता अतिशय मस्त आपण एक आसन करणार आहोत की ज्या आसनाचं नाव आहे पादहस्तासन किंवा हस्तपादासन. पाय जुळवा, दोन्ही हात समोरून डोक्याच्या वरती. जास्तीत जास्त हात वरती उचला. आपला अंगठा, उजव्या हाताचा अंगठा पकडायचा आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याने वरती उचला. मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत पुढे झुका. डोकं आपलं गुडघ्याकडे जाऊ द्यात. डोकं गुडघ्याकडे जाऊ द्यात. जेवढं शक्य आहे तेवढं खाली जा. जेवढं शक्य आहे तेवढं. गुडघ्यात पाय वाकवायचे नाही. झटका देऊ नका. खाली जास्तीत जास्त आपण गेलो पाहिजे याचा अट्टहास धरू नका. जेवढं शक्य होईल तेवढं सहजासहजी तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत जाऊन स्थिर थांबा. पिंडरीचे स्नायू, मांडीचे स्नायू यांना या ठिकाणी ताण पडतोय. गुडघ्याच्या सांध्याला ताण पडतोय. ज्यांना कोणाला ॲसिडिटीचा त्रास असेल ना तो लगेच जाणवेल बघा. याच्यामध्ये छातीमध्ये जळजळ झाल्यासारखं वाटेल पुढे झुकल्यानंतर. परंतु जे हेल्दी बॉडी ज्याला म्हणतो, हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड, त्यांना कसलाही त्रास याच्यामध्ये होणार नाही. रक्तपुरवठा डोक्याच्या आणि डोळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात होतोय. या आसनाचं एक वैशिष्ट्य आहे. या आसनाला वार्धक्यापासून दूर ठेवणारं आसन असं म्हटलं जातं. हे आसन जर दैनंदिन जर केलं ना तर माणसं लवकर म्हातारी होत नाहीत, शरीर आणि मनाने. आपल्या जवळच पुंतांबा नावाचं एक गाव आहे. त्या गावात एक चांगदेव महाराजांची समाधी आहे. चांगदेव महाराजांचं आवडतं आसन म्हणजे एक पश्चिमोत्तानासन आणि पादहस्तासन. हे 2 आसनं ते नेहमी करायचे. म्हणून इतिहासामध्ये उल्लेख केला जातो की 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले होते. हळूच पाठीमागे या, हळूच पाठीमागे या. आपल्याला 1400 नको, 140 नको, कमीत कमी निसर्गामध्ये आनंदानं जगता आलं पाहिजे. 60-70 वर्ष जरी जगलो तरी भरपूर झालं, पण आनंदानं आणि सकारात्मक पद्धतीनं. हळूच पाठीमागे या, हळूहळू पाठीमागे या. रिलॅक्स.
आणि हळुवारपणे खाली बसा. एकदम हळुवारपणे खाली बसा, गडबड करू नका. नाही तर काहींना उडी मारून बसण्याची सवय असते आणि पुन्हा परत मग म्हणणार योगाला गेलो आणि टिंब दुखायला लागलं. एकदम आता मस्तपैकी ताड बसा, हाताची ज्ञानमुद्रा करा, मोठा श्वास घ्या. योग साधना जी काही आहे ना ती आपल्या सगळी श्वासाच्या भोवती आहे. हे श्वासतंत्र अतिशय महत्त्वाचं आहे. फुफ्फुस, हृदय, आपलं रक्तपरिवहन आणि श्वसन आणि त्याचबरोबर इंडोक्राईन ग्लॅन्ड सिस्टम की ज्याला अंतर्स्रावी ग्रंथी असं म्हणतो. आणि ज्या अंतर्स्रावी ग्रंथींचा सगळा संबंध आपल्या भावनांशी आहे, आपल्या वृत्तीशी आहे. म्हणून मन आणि शरीर याचं नातं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर आपलं प्रसन्न जर असेल तर आयुष्यातल्या सर्व रिद्धिसिद्धी आपल्याला प्राप्त होतात. प्रसन्न चित्त हे अतिशय महत्त्वाचं आहे. ताड बसा, दीर्घ श्वास घ्या. यानंतर पुढचं जे काही सेशन असेल ते वैष्णवी मॅडम या ठिकाणी ते कंटिन्यू करतायत. ते प्राणायाम, कपालभाती आणि बैठे 1-2 आसनं घेत आहेत. हळुवारपणे सर्वांनी डोळे उघडा. दोन्ही पाय समोर सरळ करायचे. पाय एकमेकांना जोडलेले असतील. पाठीचा मणका सरळ. श्वास घेत दोन्ही हात वर. पश्चिमोत्तानासन करणार आहोत आपण. श्वास सोडत हळूवार डोकं गुडघ्याला लावायचे आणि हाताच्या पंजाने पायाचे तळवे पकडायचा प्रयत्न करायचा. जेवढं शक्य होईल तेवढं करा. जेवढं शक्य होईल तेवढंच. नाहीतर खूप जोर द्यायचा नाहीये. नाहीतर अवघड व्हायचं. नाही असं नॉर्मल ब्रीदिंग सुरू ठेवायचंय. हां 2 नंबरचे. हां 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 जबरदस्ती करतात. यानंतर हळूवार श्वास घेत हात वर. श्वास सोडत हात खाली. यानंतर आपल्या उजव्या पायाचा जो तळवा आहे तो उजव्या हिप खाली आणि डाव्या पायाचा जो तळवा आहे तो डाव्या हिप खाली. या पद्धतीने वज्रासनामध्ये बसायचंय. वज्रासन. हात मांडीवर. डोळे मिटलेले. वज्रासन हे एकमेव आसन असं आहे की जे जेवण झाल्यानंतर आपण करू शकतो. 10 मिनिटं वज्रासनामध्ये बसणं आणि 3-4 किलोमीटर चालणं यातला फरक सेम आहे. जर तुम्हाला जेवण झाल्यानंतर चालायला जायला जमत नसेल तर डायजेशन होण्यासाठी वज्रासन हे उत्तम आसन मानलं जातं. ब्रीदिंग सुरू ठेवायचे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना पोट बाहेर आत गेलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आत आलं पाहिजे. दीर्घ श्वास घ्या. हळूवार श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. हळूवार श्वास सोडा. यानंतर पुढचं आसन आपण करणार आहोत अर्ध उष्ट्रासन. डोळे उघडा हळूवार आणि आहे त्या पोझिशनमध्ये गुडघ्यावर उभं राहायचे. हात कमरेवर. श्वास घेत मान पाठीमागे करायची आणि कंबर थोडी पुढे रेटायची. खूप जास्त
जोर द्यायचा नाही, जितकं शक्य होईल तितकंच करायचंय. श्वास सोडत पुढे या. गुडघ्यावर त्याच पद्धतीने उभं राहायचंय, फक्त थोडी एक्स्ट्रा पोझिशन यामध्ये येणार. पूर्ण उष्ट्रासन. यामध्ये उजवा हात उजव्या टाचेला, डावा हात डाव्या टाचेला, मान पाठीमागे, कंबर थोडी पुढे रेटायची. पूर्ण उष्ट्रासन. हळूवार उजवा हात पुढे, डावा हात पुढे. वज्रासनामध्ये जायचंय. आता उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचंय. शशांकासन आपण करणार आहोत. हात पाठीमागे, उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचंय आणि श्वास सोडत डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शशांकासन. तुमचं जे हिप आहे ते तुमच्या टाचेवरच असलं पाहिजे, उचलायचं नाहीये ते. श्वास घेत वर यायचंय. दोन्ही हात समोर पुढे. उजवा पाय सरळ करा, हळूवार. डावा पाय सरळ करा. थोडं पायाची मूवमेंट करा, रिलॅक्स व्हा. आणि मांडी घालून बसा. ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन करा. यानंतर आपण नाडी शोधून प्राणायाम करणार आहोत. नाडी शोधून प्राणायामामध्ये हाताची नासिका मुद्रा करायची ह्या पद्धतीने सर्वांनी. आपल्या अंगठ्या शेजारचं जे बोट आहे आणि मधलं बोट हे तळव्याला असणार आहे आणि शेजारची अनामिका आणि करंगळी ही सरळ असणार आहे. आता काय करायचंय, अंगठ्याने उजवी नासिका बंद करा. डाव्या नासिकेने श्वास घ्या. दोन्ही नासिका बंद. उजव्या नासिकेने श्वास सोडा. डोळे बंद असतील, मानपाठ ताठ. पुन्हा उजवीने श्वास घ्या. दोन्ही नासिका बंद. हळूवार डावीने श्वास सोडा. पुन्हा डावीने श्वास घ्या. दोन्ही नासिका बंद. उजवीने श्वास सोडा. एक सायकल कंप्लीट. पुन्हा एकदा उजवीने श्वास घ्या. दोन्ही नासिका बंद. हळूवार डावीने श्वास सोडा. पुन्हा डावीने श्वास घ्या. दोन्ही नासिका बंद. उजवीने श्वास सोडा. सुरू ठेवायचं ही सायकल. शेवटचा श्वास डाव्या नासिकेने सोडायचा. ठीक आहे. हाताची ज्ञान मुद्रा. यानंतर शेवटचं जे प्राणायाम आहे ते भ्रामरी प्राणायाम आपण करणार आहोत. यामध्ये हाताची चारही बोटं आपल्या डोळ्यांवर ठेवायची या पद्धतीने आणि हाताच्या अंगठ्याने आपले कान बंद करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकारामध्ये जसं आपण मकार करतो किंवा भुंग्याप्रमाणे नाद जो असतो तो नाद आपल्याला या भ्रामरी प्राणायामामध्ये करायचा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत मकार. पुन्हा एकदा श्वास घ्या. श्वास सोडत मकार.
श्वास सोडत मकार. ठीक आहे. हाताची ज्ञान मुद्रा. एक 3 वेळा आपण ओंकार उच्चारण घेणार आहोत. डोळे बंद, मान पाठ ताठ. हाताची ज्ञान मुद्रा करायची सर्वांनी. श्वास घेत ओंकार. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत ओंकार. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. डोळे मिटलेलेच असतील. दोन्ही हातांचं घर्षण करायचं. पूर्ण हात गरम होईपर्यंत घर्षण करायचं हातांचं. आणि हळूवार हात चेहऱ्यावरून फिरवत अलगद डोळे उघडायचे. रिलॅक्स. खूप धन्यवाद मॅडम. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात मनाची प्रसन्नता ही वाढलेली आहे. आज जागतिक योग दिन आहे म्हणून हा योग जुळून आला, परंतु अशाच पद्धतीची योग साधना आपण रोज आपल्या घरी सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य करायची आहे. यासाठीचा संकल्प निश्चय जो आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि संकल्प निश्चय प्रदान करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांनाच हा संकल्प निश्चय प्रदान करावा आणि आजच्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या. डॉक्टर गायकवाड सर. आंतरराष्ट्रीय योग दिन हा 11वा योग दिन आहे. या योग दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सोमनाथजी सातपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर राजू तहसीलदार, प्रोफेसर डॉक्टर पी.टी. त्याचबरोबर या योग विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र वामन, या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी नेहमी, सूत्रसंचालन करण्यासाठी नेहमी आपल्याबरोबर असतात डॉक्टर जितेंद्र पाटील, त्याचबरोबर संस्कृत विभागाचे प्रमुख डॉक्टर मंडिक, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी. 21 जून हा दिवस का निवडला गेला? 21 जून आजचा दिवस जो आहे, जे 365 दिवस असतात त्यापैकी हा सर्वात मोठा दिवस मानला. प्रामुख्याने सूर्य हा दक्षिणायत जातो, दक्षिणायत प्रवेश करत असतो आणि म्हणून आजचा दिवस हा सगळ्यात मोठा आहे. योग आणि अध्यात्मासाठी आजचा दिवस खूप चांगला मानला जातो आणि म्हणून 21 जून ही तारीख युनानी फायनल केली. आपल्या भारताचे 14वे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये हा संकल्प केला आणि युनोला सांगितलं
जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या आरोग्यासाठी. खऱ्या अर्थाने भारताची जी प्राचीन पद्धती आहे यामध्ये आरोग्याला महत्त्व देण्यासाठी योगाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हाच योग संपूर्ण देशासाठी, देशाचं आरोग्य नव्हे तर संपूर्ण जगाचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी प्रामुख्याने योगाची गरज आहे. आणि त्यावेळेला युनोने ते विचारात घेतलं गेलं आणि युनोमध्ये ठराव मंजूर होऊन 2014ला पहिला आपला हा आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला. योग याचा अर्थ मन, शरीर आणि बुद्धी यांचं संतुलन केलं तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी शक्य होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी गेली आता हे 11वं वर्ष आहे, प्रत्येक वर्षी एक वेगळ्या प्रकारची थीम असते. ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना एक थीम विचारात घेतली जाते. मागच्या वर्षाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन होता. त्यावेळेला योगा फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी योगा, अशा प्रकारचा विचार मागच्या वर्षी मांडला होता. मात्र या वर्षी जो योगाच्या बाबतीमध्ये जी काही थीम विचारात घेतली गेली ती थीम जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या थीमचा कुठेतरी जेव्हा आपण 20 देशांची परिषद झाली होती, ह्या 20 देशांच्या म्हणजे G20ची जी परिषद झाली होती त्यावेळेला जी काही थीम होती त्या थीममध्ये एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य अशा प्रकारची थीम होती. आणि त्याच थीमचा विचार करून यावर्षी संपूर्ण भारतामध्ये प्रामुख्याने आपण हा विचार केला पाहिजे की एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग, योगा फॉर अर्थ अँड हेल्थ, अशा प्रकारची थीम या ठिकाणी विचारात घेतली जाते. खरं जर पाहिलं तर योगा केल्यामुळे बऱ्याचशा प्रकारचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहत असाल की योगाच्या बाबतीमध्ये जे काही अष्टांग आपल्याला दिलेली आहे त्या अष्टांगांचा जेव्हा विचार करतो, पतंजलींनी दिलेल्या सूत्रानुसार जे काही अष्टांग दिलेले आहेत त्या अष्टांगांचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला प्राणायाम हा एक त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे, ध्यानधारणा एक महत्त्वाचा विचार त्यामध्ये आहे, आसन हा एक प्रकार आहे, नियम आहे. आणि या सर्व बाबींचा जेव्हा आपण एकत्रितरित्या विचार करतो त्यावेळेला आपल्या शरीरावर आपल्याला जर नियंत्रण करता आलं तर मला वाटतं त्याच्यासारखं सुख कुठेही आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून या बाबतीमध्ये योग हा जो प्रकार आहे, योग हा खेळामध्ये आला पाहिजे, परंतु योगाऐवजी योगासन हा विचारात घेतला गेला. आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी यांनी योग बाबतीत प्रचार करणे, प्रसार करणे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येईल. योग हा खेळ असला पाहिजे यासाठी सातत्याने आपले कार्याध्यक्ष, राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल यांच्याकडे सातत्याने मागणी करत गेले. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी योग हा खेळ म्हणून स्वीकारण्यात आला आणि आज मी त्याला खेलो इंडिया असेल किंवा खेलो युनिव्हर्सिटी असेल याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला या खेळाचा समावेश झालेला आपल्याला दिसून येईल. आणि लवकरात लवकर आशियाई स्पर्धा ह्या होणार आहे. आशियाई स्पर्धा ह्या 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर या स्पर्धेमध्ये सुद्धा हे योग हा एक महत्त्वाचा खेळ या वर्षापासून केला जाणार आहे. याचं सांगण्याचं तात्पर्य की याच्या पाठीमागे असणारा पाठपुरावा हा आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि योगाचे गाडे अभ्यासक डॉक्टर संजयजी मालपानी आहे. खरं जर पाहिलं तर महाविद्यालयामध्ये सुद्धा ते तुम्ही बघा, महाविद्यालयामध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी जेव्हा आपल्याला स्वायत्तता मिळाली, स्वायत्तता मिळाल्यानंतर आपण योग हा फक्त स्पेशल विषय नव्हता आणि आपण त्याला स्पेशल विषय आणला. म्हणजे BA योगा आपल्याला करता येतं. म्हणजे पूर्वी फक्त योग हा तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यावा लागत होता, तर तो जो ॲन्सिलरी त्याला म्हणूया, परंतु आता योग आपल्याकडे प्रथम वर्षापासून तर डायरेक्ट PG पर्यंत येणार आहे. पुढच्या वर्षी आपण PGV सुरू करणार आहे. हे टीवायचं वर्ष संपलं की PG सुद्धा योगा आपण सुरू करण्याच्या विचारात देणार आहोत. त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर मान्य कार्याध्यक्षांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे.
सांगण्याचं तात्पर्य की योग खेळामध्ये आपण जर पुढे जाऊ शकतो, खेळामध्ये गेले जे काही मुलं पुढे जातात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात आणि त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्डसुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांना विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले योगाच्या बाबतीमध्ये. म्हणून विद्यार्थी मित्र, जे योगाचे विद्यार्थी, यांना माझी एकच विनंती आहे की गेली 7-8 वर्ष आपण खेलो इंडियामध्ये जातोय आणि त्यामध्ये विविध प्रकारची पदकं ही योग या विभागासाठी मिळालेली आहे. योग विभागामध्ये कार्य करणारे डॉक्टर राजेंद्र वामन असतील, त्यांचे सहकारी असेल, यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजून अभिनंदन करावं. आणि अशाच प्रकारचे, कारण आपला उद्देश जो आहे की संगमनेर महाविद्यालय योगासाठी प्रसिद्ध, अशा प्रकारचा संदेश संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर गेला पाहिजे, अशा प्रकारे प्रयत्न कार्याध्यक्ष आणि डॉक्टर राजेंद्र वामन करतात. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केल्याबद्दल मी सर्व संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. वाणीला विराम देत असताना आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संकल्प जो आहे, हा संकल्प मी अगोदर पुढे म्हणतो, आपण माझ्या मागे म्हणायचं आहे. संकल्पासाठी मला वाटतं उभं करावं लागेल. संकल्पासाठी आपण कृपया उभं राहावं आणि उजवा हात आपण पुढे करावा. उजवा हात पुढे करा. मी नेहमी मनाच्या संतुलित अवस्थेत राहण्याचा निश्चय करीत आहे. याच अवस्थेत माझा सर्वाधिक उत्कर्ष शक्य आहे. विश्वाच्या ऐक्यासाठी, आरोग्यासाठी आणि शांततेसाठी, जगाच्या प्रती, समाजाप्रती, माझ्या कामाच्या जागी, माझ्या कुटुंबाप्रती व माझ्या स्वतःप्रती माझी कर्तव्ये मी निष्ठेने पार पाडण्याचा निश्चय करीत आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आपण आपल्या जागी बसून घ्यायचं आहे. यानंतर एक 5 मिनिटाचा प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर होणार आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या जागी बसून घ्यावं. योग विभागातील प्राध्यापक शुभम शर्मा व त्यांचे योग विभागाचे विद्यार्थी अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करतायत. मी त्यांना विनंती करतो की आपण हे प्रात्यक्षिक आणि नृत्य सादर करा. रिलॅक्समध्ये बसा एकदम. विद्यार्थी मित्र थोडंसं पाठीमागे सारखा, थोडंसं पाठीमागे सारखा. ज्यांच्या पायांना कळ लागलेली असेल त्यांनी दोन्ही पाय समोर करा. मस्तपैकी रिलॅक्समध्ये हात टेकून बसा. प्रात्यक्षिक अतिशय पाहण्यासारखं आहे. कृपया रिलॅक्स.
Very good. Next performance, Shravani Shelke and Jyoti Shinde, rhythmic pair. Sound start.
प्राध्यापक शुभम शर्मांनी अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक दाखवलं. खेलो इंडियामध्ये गोल्ड मेडलिस्ट त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे आणि ही त्यांची साधना आपल्यासमोर त्यांनी सादर केली. सगळे विद्यार्थी त्यांच्या आता त्या पद्धतीने तयार होतात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. हा शेवटचा परफॉर्मन्स आहे. त्यानंतर सर्व प्राध्यापकांचा आणि साधकांचा माननीय प्राचार्य आणि त्या मान्यवरांसोबत एक ग्रुप फोटो होणार आहे. कोणी जाऊन घ्या. Position, everyone. 5, 4, 3, 2, 1. खूप धन्यवाद. यानंतर 1 मिनिटामध्ये प्राध्यापिका वैष्णवी सूर्यवंशी मॅडम आभार व्यक्त करतील आणि लगेचच आपल्याला ग्रुप फोटो या ठिकाणी काढायचा आहे. आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय सातपुते सर, संस्थेचे प्राचार्य गायकवाड सर, उपप्राचार्य तहसीलदार सर, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी अत्यंत उत्साहाने सहभागी झालात याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.